शिवलाल महाराज की जय. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचा, आरक्षण आमच्या हक्काचं. नाही कुणाच्या बापाचा. अरे असं कसं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, असं कसं देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. लागू करा, लागू करा. एसटी आरक्षण लागू करा. आज या ठिकाणी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संपूर्ण जालना जिल्ह्यातील गोरसेनेचे आणि समाजाचे सगळे कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी आलेले आहोत. फक्त जालना इथेच नसून आज गोरसेना आणि समाजाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तब्बल तालुका, जिल्हा आणि विभागीय लेवलवर 300 ठिकाणी आज निवेदन देण्याचं प्रायोजन गोरसेनेच्या वतीने करण्यात आलेलं आहे. आणि या मागचं मुख्य कारण असं आहे की मागील 6 महिन्यापासून आपण बघत आहोत की या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणासाठी एक नव्हे तर जवळपास 55 लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी आपण समाजाच्या माध्यमातून आंदोलन केली, गोरसेनेच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आली. एवढंच नव्हे तर या मागणीसाठी या समाजाच्या 5 तरुण युवकांनी त्या ठिकाणी आत्मबलिदान केलं, कुर्बानी दिली, शहीद झाले. एवढंच नव्हे तर 17-18 ठिकाणी उपोषण झालीत, पुन्हा आझाद मैदानला त्या ठिकाणी आंदोलन झालं. परंतु त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी जी समिती घोषित केली होती तैलानी साहेबांच्या अध्यक्षतेखाली, ती समिती घोषित करून आज जवळपास 3 महिन्यापेक्षा जास्त काळ लोटलेला आहे. तरी देखील ती तैलानी कमिटी कुठे काम करते की नाही करत, काय काम करते ही समाजाला काडीचा याचा पत्ता नाहीये, समाजाला काहीच माहिती नाहीये. म्हणून या समाजाच्या भावना कुठेतरी दुखावल्या जातात आणि हे सरकार या समाजाच्या भावनेशी खेळ करतोय काय, बोलाचीच भात आणि बोलाचीच कडी असा सगळा प्रकार चाललेला आहे. म्हणून या सरकारला पुन्हा एकदा आम्ही ताकीद देतो की हा समाज झोपलेला नाहीये, हा समाज जागा आहे. आणि म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 300 ठिकाणी निवेदन देऊन सरकारला आम्ही सांगतोय की जी तैलानी कमिटी आहे त्यांनी लवकरात लवकर त्या ठिकाणी कार्यान्वित करावी आणि गोरबंजारा समाजाला त्वरित एसटी आरक्षण लागू करावं या मागणीसाठी आज हा समाज एकवटलेला आहे आणि त्याच्यासाठी इथे आपण निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत.